त्याचे मेन मुख्य कारण होते अर्ली एज ऑफ चाइल्ड बर्थ, म्हणजे पहिला मूल 18 वयाचा अगोदरच होणं हा एक रिस्क फॅक्टर असतो. मल्टिपल चाइल्ड बर्थ म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं होणं हे पण एक रिस्क फॅक्टर आहे. तसेच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण एक रिस्क फॅक्टर आहे. पहिला संबंध जेव्हा पण लग्न होऊन आपला होतो तर त्याचा अगोदर आपल्याला हे वॅक्सिनचा कोर्स दिला पाहिजे. टिपिकल जे आपलं बॉलिवूड स्टाईलचं स्टेज 4 म्हणजे मेंदूमध्ये पसरलं आहे हे खूप रेअर पिक्चर असते सर्वायकल कॅन्सरमध्ये. जे 15 to 20% कॅन सर्वाईव्ह आफ्टर 5 years ऑल्सो. सो एवढं चांगलं ट्रीटेबल हा कॅन्सर आहे. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर करण चंचलानी, मी क्लिनिकल अँड रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कार्यरत आहे. माझं शिक्षण सेट GS मेडिकल कॉलेज अँड KEM हॉस्पिटल याच्यातून MBBS झाला. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं PGI चंडीगड आणि त्यानंतर सिनियर रेसिडेन्सी टाटा मेमोरियल हॉस्पिटल इथे झालं. सर्वायकल कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणारा सर्वात सामान्य दुसरा विकार आहे. तर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर नेमका काय आहे आणि महिलांना सर्वायकल कॅन्सर का होतो? सो सर्विक्स हा एक वर्ड आपण या चित्राच्या माध्यमाने समजून घेऊ. सो सर्विक्सच्या लिटरल मीनिंग असते नेक किंवा ओपनिंग. सो महिलांमध्ये ही युट्रस किंवा गर्भाशय नावाचा आपल्याला एक अवयव असतो आणि त्याची जी ओपनिंग आहे त्याला इथे आपण ही सर्विक्स म्हणतो. सो दिस रिजन इज सर्विक्स. हे गेटवे टू द एंटायर रिप्रोडक्टिव्ह एरिया आहे आणि त्याच्यामुळेच इथे सगळ्यात जास्त एक्सपोजर टू सम व्हायरसेस, फॉरेन मटेरियल्स हे सगळं असतो आणि तिथूनच म्हणजे सगळ्यात जास्त रिस्क असते कॅन्सर तयार होण्याची. So one of the most common cancer of the entire female genital tract is CS cervix. सर्विक्सचा इथे जे नॉर्मल सेल्स असतात त्यांच्यामध्ये एक हळूहळू प्रोसेस सुरू होतो ज्याच्यामधनं काही चेंजेस घडायला सुरू होतात. खूप वेळा हे एक इन्फेक्शन आहे ज्याच्यावरती पुढे जाऊन आपण बोलूया, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. त्या इन्फेक्शनमुळे आपल्याला इथे काही चेंजेस त्या DNA मध्ये होतात. त्यानंतर हे सेल्स नॉर्मल फंक्शन विसरून जातात साधी भाषेत आणि नुसतं नॉन स्पेसिफिक मल्टिप्लाय व्हायला सुरू करतात. त्यालाच आपण मलिग्नंट प्रोसेस किंवा कॅन्सर निर्माण झालं असं म्हणतो. सर्वायकल कॅन्सरची लक्षणे काय आहेत? एखाद्या महिलेला सर्वायकल कॅन्सर झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर कोणते चेकअप करतात? सो सर्वायकल कॅन्सर जसं हे भाग आहे तसेच त्याचे सिम्पटम्स पण रिलेटेड असतात. सो इथे जेव्हा मलिग्नंट प्रोसेस किंवा अनकंट्रोल्ड ग्रोथ सुरू होते तर त्याच्यामध्ये काही खराब जे नेक्रॉसिस पार्ट असतो त्याच्यामुळे एक डिस्चार्ज तयार होते आणि ते अंगावरनं पाणी सुटणं, खूप वेळा त्याच्यामध्ये पस सारखं स्मेल येणं, अंगावरनं कधी कधी ब्लड सुद्धा जाऊ शकतो, ब्लिडिंग सुद्धा होते. हे त्याचे कॉमन लक्षणे आहेत. तसंच हे जेव्हा साईज वाढते तर तेव्हा ब्लिडिंग मध्ये मध्ये फ्रिक्वेंटली होते. सो इनिशियली ही ब्लिडिंग नुसतं टच केल्यावर होते. सो टिपिकल इंटर मेन्स्ट्रुअल ब्लीड असते, म्हणजे पाळी झाल्यानंतर सुद्धा मध्ये मध्ये ब्लिडिंग होते. ते 1-2 दिवस जाते. लेडीजला वाटतं की नॉर्मल असेल पण अशा याच्यात चेकअप लवकर केलं तर बरा राहतो. सिमिलरली संबंध ठेवल्यानंतर पोस्ट कॉइटल ब्लीड आपण त्याला म्हणतो. सो संबंध ठेवल्यानंतर सुद्धा रक्त जाऊ शकतो. दॅट इज बिकॉज ऑफ द ब्लिडिंग टू टच. पुढे जाऊन अजून साईज वाढली तर आजूबाजूला ते लघवीचा रस्ता आणि संडासच्या रस्त्याला पण दाबतात आणि त्याच्यामुळे ते पोट साफ न होणे किंवा सारखं आपल्याला तिथे कायम असं अस्वस्थ वाटणे किंवा लघवीमध्ये जळजळ, लघवीचे सारखे इन्फेक्शन किंवा लघवी पुढे जाऊन लघवी पण पूर्णपणे बंद होणे हे पण त्याचे लक्षण होऊ शकतात. जसं जसं स्टेज वाढेल हे सगळे सिम्पटमची सिव्हिरिटी वाढते. लघवी बंद होणं किंवा संडासला बंद होणं किंवा त्याच्यामध्ये सुद्धा रक्त येणं हे फार ॲडव्हान्स स्टेजचे लक्षण आहे. इनिशियल स्टेजेसमध्ये नुसती ब्लिडिंग हे त्याचे लक्षण असतात. इतर कॅन्सरप्रमाणे सर्वायकल कॅन्सरच्याही स्टेजेस असतात का आणि प्रत्येक स्टेजमध्ये रुग्णाला कोणती लक्षणे दिसू लागतात? सो जसं मी सांगितलं स्टेजनुसार लक्षणं सेपरेट नसतात. ॲडव्हान्स स्टेजमध्ये तेच लक्षणं सिरियस किंवा जास्त सिव्हिअर असतात. स्टेजेस काय आहे ते पण आपण समजून घेऊ. सेम डायग्राम.
आपल्याला इथून जर ट्युमर सुरू झाला तर ते वरच्या साईडला युट्रसला कुठपर्यंतही इन्व्हॉल्व करू शकतो, त्याला आपण डिसरिगार्ड करतो. आणि नुसतं सर्विक्स आणि या एवढ्याच भागाला जर लिमिटेड आहे तर त्याला अर्ली स्टेज किंवा स्टेज 1 असं म्हणू शकतो. त्यानंतर इथे बाजूला एक सॉफ्ट टिश्यू असतो, त्याला आपण पॅरामेट्रियम किंवा पॅराकॉल्पॉस असा एरिया आपण म्हणतो. ते सगळ्यात इझी पाथवे फॉर एक्सपान्शन किंवा स्प्रेड असतो. सो तिथपर्यंत जर गेला तर तो नेक्स्ट स्टेज म्हणजे स्टेज 2ला झाला. त्याच्यामध्ये सुद्धा काही बायफर्केशन्स आहे. सो 2A 2B असं पण होतो. स्टेज 3 स्टेज 4 म्हणजे त्याच्यातून निघून आता ते खालच्या साईडला वजायनाला पण स्टेज 3 आपण म्हणतो. आणि किंवा आजूबाजूला इथे लिम्फ नोड्स असतात. सो जे इथून ब्लड सप्लाय जिथून येतो त्याच्या एक नॉर्मल ग्रंथी असतात, त्यांना आपण लिम्फ नोड म्हणतो. ते तिथे प्रेडिक्टेबल जर गेले आहेत, जे कुठलाही MRI किंवा पेट स्कॅनमध्ये खूप वेळा आपल्याला समजतं, तर त्याच्यामध्ये त्याला आपण स्टेज 3C म्हणतो. अँड त्याच्याही पलीकडे जर आजूबाजूला जे लघवीची जागा आहे, संडासी जागा आहे किंवा इतर ठिकाणी जर पसरला आहे तर त्यांना आपण स्टेज 4 म्हणतो. प्लीज लक्षात ठेवा, खूप वेळा स्टेज 4 लोकल एक्सटेन्शनच्या मुळेच असतो. टिपिकल जे आपलं बॉलिवूड स्टाईलचं स्टेज 4 म्हणजे मेंदूमध्ये पसरलं आहे, हे खूप रेअर पिक्चर असते सर्व्हायकल कॅन्सरमध्ये. आणि त्याच्यामुळेच ह्याचे आजही स्टेज 4A जे अर्ली पार्ट आहे त्यांना सुद्धा एक चांगलं ट्युमर सर्व्हायवल, पेशंट सर्व्हायवल आणि चांगलं ट्युमर कंट्रोल आपण देऊ शकतो. अँड अप टू से 15 to 20% कॅन सर्व्हाइव्ह आफ्टर 5 years ऑल्सो. सो एवढं चांगलं ट्रीटेबल हा कॅन्सर आहे. कोणत्या महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा सर्वाधिक धोका असतो, त्याचे रिस्क फॅक्टर कोणते आहेत? सो सर्व्हायकल कॅन्सर किंवा CA सर्व्हिक्स हे आतापर्यंत भारताचा मोस्ट कॉमन कॅन्सर होता महिलांमध्ये. तसंच फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तो वन ऑफ द मोस्ट कॅन्सर होता. आणि त्याचे मेन मुख्य कारण होते अर्ली एज ऑफ चाइल्ड बर्थ, म्हणजे पहिला मूल 18 वयाच्या अगोदरच होणं हा एक रिस्क फॅक्टर असतो. मल्टिपल चाइल्ड बर्थ म्हणजे 2पेक्षा जास्त मुलं होणं हे पण एक रिस्क फॅक्टर आहे. तसेच मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण एक रिस्क फॅक्टर आहे. प्रोमिस्कॉसिटी, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स किंवा एखाद्याचा नवऱ्याला जर ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या इन्फेक्शन असेल, ज्याच्याबद्दल आपण बोलू, तर ते सुद्धा त्यांचे पार्टनरला ते ट्रान्समिट करू शकतात आणि भविष्यात मग त्यांना जाऊन CA सर्व्हिसची रिस्क होऊ शकते. तसंच एक HIV ज्यांना आहे अशा महिलांना सर्व्हायकल कॅन्सरची रिस्क थोडीशी जास्त आपण बघितलेली आहे. प्रॉबॅबली बिकॉज इम्युनोसप्रेशन पण आहे आणि प्रॉबॅबली बिकॉज द सेम ट्रान्समिशन, जसं HIV स्प्रेड होतो तसंच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस पण स्प्रेड होतो. आजच्या काळात आपल्याला असं बघून आलेलं आहे की जवळजवळ 99% जास्त कॅन्सर्स जे सर्व्हायकल कॅन्सर्स पेशंट आहेत त्यांच्यामध्ये हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरसचा इन्फेक्शन दिसतो. सो मुख्य कारण ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आहे आणि त्याचे स्प्रेड व्हायचे जे नीती आहे त्यानुसार आपल्याला हे बाकीचे रिस्क फॅक्टर्स ते कॅन्सरला वाढ देतात. ह्युमन पॅपिलोमा व्हायरस म्हणजे काय? सो ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, जसं आपण आता कोरोनाच्या नंतर सगळ्यांना समजलं की व्हायरसेस काय असतात. ते एक छोटेसे कीटाणूसारखे जंतू असतात ज्यांना स्वतःचा कंप्लीट सेल सुद्धा नसतो, पण ते एक DNA किंवा RNA व्हायरसेस असतात आणि ते आपल्या शरीराला बरेचसे इन्फेक्शन देऊ शकतात. त्यातून एक ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फॅमिली आहे जे असे इन्फेक्शन्स देऊ शकतो. काही इन्फेक्शन्स तोंडाला असतात, काही इन्फेक्शन्स आपल्याला जेनायटल रिजनमध्ये असतात. त्यातून 2 कॉमन व्हेरियंट्स आहेत, HPV 6 and 11. त्याच्यातून हे सगळ्यात जास्त 70% ऑफ कॅन्सर सर्व्हिक्सचे कारण हे 2 व्हायरसेस असतात. हे व्हायरस काय करतो की आतमध्ये जाऊन आपल्या सेल्सला, आपल्या पेशींना जाऊन अटॅच होतो, तेथे एक इन्फेक्शन तयार करतो आणि हळूहळू त्याचा DNA आपल्या सेल्सच्या DNAशी लिंक करून घेतो आणि त्यानंतर हळूहळू तो सेलला कंट्रोल पूर्ण घेतो. त्यानंतर ह्या सेल्सचा नॉर्मल जे फंक्शन आहे तो निघून जातो आणि ते अनकंट्रोल्ड मल्टिप्लिकेशनच्या पाथवेला पुढे जातात
आणि तिथूनच एक कॅन्सर तयार होतो. HPVच्या संसर्गापासून वाचण्यासाठी HPV वॅक्सिन दिली जाते, तर ही वॅक्सिन कोणत्या वर्षी आणि कशी घ्यायला हवी? सो HPV इन्फेक्शन होऊ नये त्यासाठी बेस्ट आहे की एक आपल्याला वॅक्सिन असते. 2 असे कॉमन वॅक्सिन्स आपल्याला आहेत. भारताची पण आता स्वतःची वॅक्सिन तयार होत येते, कदाचित अवेलेबल पण झाली असेल. कॉमनली जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे एक सर्वारिक्स आणि गार्डासिल हे असे वॅक्सिन्स आहेत. त्यांचे 2 डोसेस किमान आपल्याला कमीत कमी द्यावे लागतात. देर आर सर्टन रेजिमेंट्स. 2 किंवा 3 डोसेस 6 महिन्यांच्या अंतरामध्ये आपल्याला द्यायचे असतात. आणि तुमचे जे गायनेकॉलॉजिस्ट आहे किंवा तुमचे जे ऑन्कॉलॉजिस्ट आहे ते तुम्हाला जास्त डिटेल समजू शकतात आणि गाईड करू शकतात की या ऑप्शन्सने कुठली वॅक्सिन आपल्याला निवडली पाहिजे. जी वॅक्सिन कार्सिनोजेनिक व्हेरियंट्स आहे HPVचे त्यांना कव्हर केली पाहिजे. कमीत कमी 6 आणि 11 यांना तर कव्हर केली पाहिजे. ती आपल्याला कमीत कमी घेतली पाहिजे. आता प्रश्न ही कधी द्यायचा. सो द आयडियल टायमिंग इज बिफोर द ऑनसेट ऑफ युअर फर्स्ट इंटरकोर्स. याचा अर्थ तुमचा पहिला संबंध जेव्हा पण लग्न होऊन आपला होतो तर त्याचा अगोदर आपल्याला हे वॅक्सिनचा कोर्स दिला पाहिजे. सो साधारण वयाच्या 18च्या आतमध्ये मुलींना जर आपण दिलं तर तो सगळ्यात सर्वश्रेष्ठ रिझल्ट्स देतो. नेक्स्ट आता थोडंसं जरी पुढे गेलंय 18 होऊन गेला तरी पण आपल्याला एक्सपोजर अजून नाही झालंय किंवा आपल्याला रिस्क अजूनही कमी करायची. सो अप टू द एज ऑफ 25 आता गाईडलाईन्समध्ये आलेला आहे की आपण हे देऊ शकतो. बट डेफिनेटली 18च्या अगोदर दिलं तर सर्वात बेस्ट आपल्याला रिझल्ट्स येतात. जर एखाद्या महिलेला सर्वायकल कॅन्सर झाला असेल तर तिच्या मुलीलाही हा कॅन्सर होऊ शकतो का? ओके. सो काही कॅन्सर्स आहे ज्यांना अनुवांशित कॅरेक्टर्स असतात किंवा फॅमिलियल कॅन्सर्स असतात. पण सर्वायकल कॅन्सरच्या स्पेसिफिक जर आपण बोललो तर अशी काही जेनेटिक प्रिडिस्पोजिशन किंवा अनुवांशित असे काही नाही आहे. मेनली जसं मी सांगितलं ते HPV इन्फेक्शनच हळूहळू येतो. येस, कॉमन काही बॅकग्राऊंड्स आहे जे ऑपरेट करतात आणि खूप वेळा म्हणून आपल्याला फॅमिलीजमध्ये दिसून येतो. सो जसं मी सांगितलं मल्टिपल चाइल्ड बर्थ. सो दिस इज अगेन मोर कॉमन थिंग जे आपल्याला गावाकडच्या महिलांना जास्त होतो आणि तो कल्चर कॉमन असल्यामुळे ते पुढे जाऊन मुलीला पण सेम कल्चर, सिमिलर एक्सपोजर आणि सिमिलर हे होऊ शकतो. मल्टिपल चाइल्ड बर्थमध्ये काय होतं की ते जी सर्वायकल रिजन आहे ती आपण आता बघितली ती फ्रिक्वेंटली डॅमेज होते, हील होते. तर अशा याच्यामध्ये इन्फेक्शन जास्त ॲक्टिवेट होऊन कॅन्सरस चेंजेस करू शकतो. सो हे कॉमन सोशो इकॉनॉमिक बॅकग्राऊंड्समुळे खूप वेळा फॅमिलीमध्ये दिसतात. पण अदरवाईज अनुवांशित किंवा जेनेटिक त्याचं फॅमिलियल कारण नाही. धूम्रपान किंवा गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनामुळे सर्वायकल कॅन्सरचा धोका वाढतो का? सो याला आपण स्प्लिट करूया. अगोदर धूम्रपानवरती बोलू. सो कुठलाही तंबाखूचा सेवन आयदर ओरल टोबॅको और स्मोकिंग, धूम्रपान काही पण ते बॉडीमध्ये ते सर्क्युलेटिंग काही टॉक्सिन्स आपल्याला रिलीज करतो जे ह्या HPV व्हायरसच्या इन्फेक्शनला अजून वाढ देतात. मलिग्नंट प्रोसेस जे सुरू झालेलं आहे त्याला अजून वाढ देतात आणि त्याच्याने आपल्याला कुठल्याही तंबाखूच्या व्यसनामुळे सर्वायकल कॅन्सरचा जास्त होऊ शकतो. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स किंवा गर्भनिरोधक जे टॅबलेट्स आहे किंवा खूप वेळा पिरियड्स जेव्हा संपतात तर तेव्हा हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी पण द्यावी लागते. सो अशा महिलांना सर्वायकल कॅन्सरची रिस्क नाही आहे, बाकीचे असू शकतात. सो हे पण तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट किंवा जे फिजिशियन आहे जे प्रिस्क्राईब करत आहेत त्यांच्याशी सल्ला घेऊनच आपल्याला हे प्रिस्क्रिप्शन घेतली पाहिजे आणि जेवढं कालावधीसाठी त्यांनी प्रिस्क्राईब केलेलं आहे तेवढंच आपल्याला घेतलं पाहिजे. सर्वायकल कॅन्सरमुळे केस गळणे किंवा इतर कोणते साईड इफेक्ट्स दिसतात का? कुठलाही कॅन्सरमुळे केस वगैरे तेव्हा गळतात जेव्हा तुमचा एकदमच ट्युमर बर्डन वाढलेला असतो. सो प्रॅक्टिकली अदरवाईज सर्वायकल कॅन्सरमुळे केस वगैरे नाही गळतात. येस, काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो आय टॉक अबाउट नॉट जस्ट ॲलोपेशिया हिअर. इंग्लिशच्या पार्ट तुम्ही एडिट करा. आय नॉट जस्ट टॉक अबाउट ॲलोपेशिया बट इन जनरल ट्रीटमेंट साईड इफेक्ट्स. सो कुठलाही कॅन्सरची जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो
तर त्याचे काही साईड इफेक्ट्स असतात. कारण लक्षात ठेवा, सर्वायकल कॅन्सरच नाही, कुठलाही कॅन्सर हे आपल्या पेशींमधूनच निर्माण झालेला ट्यूमर असतो. याचा अर्थ जवळजवळ 99% DNA आपलं सिमिलर असतो. सो कुठलाही ट्रीटमेंट किंवा एजंट जे कॅन्सरवरती काम करणार ते आपल्या बॉडीच्या सेल्सला पण डॅमेज करू शकतो. जेव्हा आपण किमोथेरपी वापरतो, कुठल्या ट्रीटमेंट वापरायचे, आय थिंक ते पण आपण एकदा बोलूया. सो जेव्हा आपण किमोथेरपी वापरतो ट्रीटमेंटमध्ये, तर ती रक्ताच्या माध्यमाने केसांमध्ये पण जाऊ शकते, ब्लडमध्ये पण त्याचा इफेक्ट असतात, किडनी वगैरेचे पण. तर ते ॲक्सेप्टेबल साईड इफेक्ट्स आपण बोलतो. जेव्हा लोकलाइज ट्रीटमेंट्स आपण देतो, जसं शस्त्रक्रिया, सर्जरी किंवा रेडिएशन किंवा क्षकिरण, तर त्याच्याने नुसतं लोकल साईड इफेक्ट्स असतात. खूपदा हे लोकल साईड इफेक्ट्स म्हणजे आपल्याला ऑपरेशन झालं तर ते पिशवी काढली, तिथे थोडंसं दुखतंय, किंवा आतड्यांवरती त्याचा दाब आला होता, त्याच्यामुळे थोडंसं पोस्ट ऑपरेटिव्ह इंटेस्टिनल अधेजन्स किंवा IBS हे असे कॉम्प्लिकेशन असतात जे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये करू शकतो. तसेच रेडिएशनमुळे थोडंसं रेडिएशन इंड्युस्ड एंटरायटिस आपण बोलतो, किंवा प्रॉक्टायटिस, म्हणजे आपल्या आतड्यांवरती त्याचा असर असतो, किंवा संडासच्या जागेवरती थोडासा असर असतो. कधी कधी त्याच्याने ब्लिडिंगसुद्धा होऊ शकते, पण परत मॉडर्न टेक्नॉलॉजीने बऱ्यापैकी हे साईड इफेक्ट्स कंट्रोलमध्ये. रेडिएशनमुळे लघवीच्या ठिकाणी पण थोडासा असर येतो, आणि असंच लघवीसारखं होणं किंवा इन्फेक्शन्स वगैरे होऊ शकतात, आणि पुढे जाऊन ते पण सेटल होतात. आजच्या काळात लघवीच्या जागेला रेडिएशन दिल्यानंतर ब्लिडिंग हे खूप रेअर झालं आहे. मॉडर्न टेक्नॉलॉजीने जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो तर ती जास्त सक्षम पण असते, आणि असे हे साईड इफेक्ट्स पण कमी असतात. भारतात सर्वायकल कॅन्सरचे प्रमाण जास्त का आहे, त्यामागे कोणती कारणे आहेत असं तुम्हाला वाटतं? सो भारतात आज पण जर आपण बघितलं तर प्रगती जरी झाली आहे, बट द ॲव्हरेज चाइल्ड बिअरिंग वुमनला आज पण 2च्या पेक्षा जास्त मुलं असतात. सो विच मीन्स, आणि हे पॅटर्न थोडंसं गावाकडे आपण जास्त बघतो. सो तिथे मल्टिपल चाइल्ड बर्थ, मल्टिपल इंजुरीजमुळे, जसं मी एक्सप्लेन केलं की कॅन्सरची, सर्वायकल कॅन्सरची रिस्क थोडीशी जास्त असते. हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे. तसेच बदलती जीवनशैलीच्या नंतर थोडंसं आता आपण ट्रेंड बघितलंय की लेडीजमध्ये सुद्धा स्मोकिंग किंवा तंबाखूचं सेवन, किंवा अजूनही गावाकडे मिश्री वगैरेचा आपण वापर अजून जास्त बघतो. तर त्याच्यामुळे सुद्धा या कॅन्सरची वाढ होत चालली आहे. अँड ॲडिशनली थोडंसं चेंजिंग लाईफस्टाईलमुळे कदाचित मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स पण वाढत आहेत. याचा डेटा भारताचा थोडंसं वीक आहे किंवा कमी आहे, बट ॲज अ क्लिनिशियन खूप वेळा आम्हाला पण समजतं. अँड इट इज अ व्हेरी प्रायव्हेट मॅटर, जिथे डिस्कस करायला पण लेडीज पुढे अनकम्फर्टेबल होतात. पण ह्याच्यामुळे डेफिनेटली नुसतं ह्युमन पॅपिलोमा नाही, इतर बरेचसे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस आहे, जसं HIV आहे, यांचा पण वाढ त्याच्यामुळे होतो. अधिकतर महिलांना सर्वायकल कॅन्सरबद्दल जास्त माहिती नसते, त्यामुळे सर्वायकल कॅन्सरवर लवकर उपचार केले जात नाहीत. तर जर लवकर उपचार नाही केले तर तो कॅन्सर पसरू शकतो का, आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो? जसं मी स्टेजेस एक्सप्लेन केले, तर ही कॅन्सर तसं बघितलं तर खूप स्टेप बाय स्टेप वाढतो. याचा अर्थ जर आपण लवकर डिटेक्ट केलं तर कदाचित आपल्याला ट्रीटमेंट पण जास्त सक्षम राहील, त्याचे साईड इफेक्टसुद्धा कमी असतील, आणि इंटेन्स ट्रीटमेंट्स जे आपण म्हणतो त्याची पण गरज कमी येणार. कदाचित तुमचे ट्रीटमेंट्स कमी वेगाने किंवा कमी इंटेन्सिटीचे असू शकतात. फॉर एक्झाम्पल, अर्ली स्टेजमध्ये आपण नुसतं ब्रॅकीथेरपी किंवा नुसतं सर्जरीने पण बरा करू शकतो. हेच जेव्हा ॲडव्हान्स होऊन जातात तर तेव्हा रेडिएशन सोबत खूप वेळा किमोथेरपी पण कंबाईन करावी लागते, आणि तरी पण म्हणजे निकाल तेवढे चांगले नसतात जेवढे की फर्स्ट स्टेजला आले असते. सो हे स्टेप बाय स्टेप कॅन्सर डेव्हलपमेंटमुळे आपल्याला आज पण एक चांगलं आउटकम आहे जर आपण अर्ली स्टेजेसमध्ये डिटेक्ट केलं. इवन जर आपण स्प्रेडचं, जसं आपण बोललो की ते गर्भाशयापासून निघून आजूबाजूलाच अगोदर स्प्रेड होतात, आणि मग ते बाकी शरीरात स्प्रेड होतात. सो तिथे पण ट्रीटमेंट सक्षम आहे जे निकाल चांगले देऊ शकतात, बट अनफॉर्च्युनेटली नॉट लाईक द फर्स्ट स्टेज. म्हणजे पहिल्या स्टेजसारखं आपल्याला यश मिळेल याची थर्ड स्टेज 3B 4A ह्यांना आपल्याला तेवढं प्रॉमिस नाही करता येईल. बट येस, इट इज वन ऑफ द मोस्ट क्युरेबल टाईप ऑफ कॅन्सर.
इफ डिटेक्टेड अर्ली. सर्वायकल कॅन्सर होण्यापासून रोखण्यासाठी कोणते उपाय करता येतात? सो तिथे दोन असे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यावरती ॲड्रेस केला पाहिजे, आणि सेकंड पार्ट आहे की आपल्याला स्क्रीनिंग केली पाहिजे. सो रिस्क फॅक्टरसाठी आपण काय करू शकतो, तर तिथे एक थोडंसं आपण जर जनजागरूकता आणली की 2च्या पुढे मुलं करायला नको, मल्टिपल पार्टनर्स नको, फर्स्ट चाइल्ड बर्थ शुड बी आफ्टर द एज वेन देर इज मॅच्युरिटी लाईक 20-22 इयर्सच्या नंतर. 2 मुलांच्या मध्ये एक चांगलं अंतर ठेवणे 4-5 वर्षाचं, म्हणजे जे काही डॅमेजेस झाले होते तर ते व्यवस्थित हील होऊन येतात. हे नुसतं सर्वायकल कॅन्सर कमी नाही करत, हे आपल्याला इन जनरल हेल्थसाठी पण चांगले आहे. जेव्हा आपली मदर जर आपल्याला हेल्दी असेल, नुसतं फिजिकली नाही, मेंटली मच्युअर आणि एबल टू टेक केअर ऑफ द चाइल्ड, तरच ते मुलं बाळ दोन्ही जण चांगल्या हेल्थला असतात आणि कॅन्सर पण तिथे कमी होतो. अदरवाईज आता स्पेसिफिक स्क्रीनिंगचा जर विचार केला तर स्क्रीनिंग म्हणजे काय की आपल्याला जर कॅन्सर व्हायचा अगोदर आपण डिटेक्ट केलं किंवा त्याचे लक्षणं यायचा अगोदर जर आपण डिटेक्ट केलं तर शक्यता असते की आपण अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करतोय आणि ट्रीटमेंटचे यश आपल्याला जास्त लागतं. अशा याच्यामध्ये काही पॅप स्मिअर नावाचं एक आहे, तिथे हेच आपण डायग्राम बघूया. इथून एक छोटंसं आतमध्ये ब्रश सारखा आतमध्ये आपण घेतो, सर्विक्सच्या रिजनला आपण स्क्रेप करतो आणि ते सॅम्पल घेऊन स्लाइडला घेऊन मायक्रोस्कोपच्या खाली तपासतो. एक पॅथॉलॉजिस्ट ते बघतात. त्याची रिपोर्टिंग पण खूप स्टँडर्डाइज आहे, काही क्रायटेरिया आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये काही चेंजेस जर दिसत आहेत तर ते कॅन्सरची शक्यता आहे की नाही हे बघू शकतो आणि पुढचे इन्व्हेस्टिगेशन्स आपण ऑफर करतो. ही स्क्रीनिंग आपल्याला ॲज अर्ली एज ऑफ 25 आपण सुरू करू शकतो. साधारण 40च्या नंतर तर ही स्क्रीनिंग आपल्याला केलीच पाहिजे. भारतात एक हा पण प्रॉब्लेम आहे की इतकी मोठी पॉप्युलेशन आणि त्यातून 50% फिमेल्स, सो एवढं मोठं आपल्याला जर आबादी आहे तर त्याच्यामध्ये ही स्क्रीनिंग प्रोग्रॅम्स खूप वेळा इम्प्लिमेंट करायला अवघड असतात. बट व्हॉलंटरी स्क्रीनिंगने पण आपल्याला बेनिफिट्स आहे हे बघून घेतलेलं आहे. कमीत कमी 40च्या नंतर ही जी स्क्रीनिंग पॅप स्मिअरची आपण केली तर त्यानंतर आपण इवन अ सिंगल पॅप स्मिअर इन द लाईफ कॅन रिड्यूस or detect the cancers by almost 2/3. म्हणजे जर आपण एकदा जरी आयुष्यात पॅप स्मिअर केला तर त्याचं जवळजवळ 2/3 लोकांना आपण लवकर डिटेक्ट करू शकतो. बाकीचा 1/3 बेनिफिटसाठी ही स्क्रीनिंग ॲक्च्युली 65 वयापर्यंत कंटिन्यू ठेवली पाहिजे. ते किती फ्रिक्वेंटली करायचं काय आहे ते रिझल्ट्सवरती असतात. सो तुमचे गायनेकोलॉजिस्ट किंवा ऑन्कॉलॉजिस्ट पहिला पॅप स्मिअरच्या रिझल्टवरती तुम्हाला डिसाईड करू शकतात की आपल्याला परत कधी केलं पाहिजे. साधारण जर एकदम परफेक्ट नॉर्मल पॅप स्मिअर आलेला आहे तर आपण 3-3 वर्षांनी रिपीट करू शकतो. अप टू द एज ऑफ 65-65च्या वयापर्यंत आपण करू शकतो. एखाद्या महिलेला पॅप स्मिअर जर पॉझिटिव्ह आला किंवा तुम्ही सांगितलेली जी लक्षणे त्यापैकी काही लक्षणे दिसली तर पुढे काय करू शकतो? सो पॅप स्मिअर पॉझिटिव्ह आहे किंवा सिम्पटम्स जर आपल्याला CA सर्व्हिक्स सारखे वाटत आहेत तर आपल्याला लगेच लवकरात लवकर एक प्रॉपर गायनेकोलॉजिस्टने तपासणी केली पाहिजे आणि आपल्याला काही पुढचे टेस्ट करावे लागतात. फॉर एक्झाम्पल एक सिम्पल सोनोग्राफी करून बघू शकतो किंवा आजच्या काळात बेटर आहे की एक MRI करून आपण बघतो. तसेच एक अंडर ॲनेस्थेसिया एक्झामिनेशन करून तिथून एक सॅम्पल घेऊ शकतो ज्याला आपण बायोप्सी म्हणतो. त्या बायोप्सीमध्ये आपल्याला कन्फर्मेशन येते की तो खरंच कॅन्सर आहे आणि तसेच टेस्ट काही करावे लागतात जे आपल्याला स्टेजिंगसाठी असतात. त्याच्यातून MRI लोकल स्टेजिंगसाठी आणि बाकीच्या ऑर्गन्समध्ये काही स्प्रेड आहे त्यासाठी सिम्पल CT स्कॅन किंवा कधी कधी आपण पेट स्कॅनसुद्धा ॲडवाईज करतो. एखाद्या महिलेला बायोप्सीमध्ये जर कॅन्सर डिटेक्ट झाला तर पुढे काय केलं पाहिजे? सो जसं मी सांगितलं आपण काही टेस्ट करतो जे स्टेजिंगसाठी असतात. काही ब्लड टेस्ट असतात, MRI आणि CT स्कॅन किंवा पेट स्कॅन आपण खूप वेळा करतो. त्याच्याने जर तो फर्स्ट स्टेजचा आहे म्हणजे अगदी सर्व्हिसच्या आतमध्येच नुसतं ट्यूमर आहे तर मग आपण चॉईस देऊ शकतो पेशंटला, कारण आता
बरेचसे ट्रीटमेंट सगळे फर्स्ट स्टेजला सक्षम असतात. सो मोस्ट जे प्रूव्हन ट्रीटमेंट्स आहे ते सर्जरी किंवा शस्त्रक्रिया आहे, जिथे पूर्ण सर्विक्स सोबत आपल्याला युटरस, त्याच्या आजूबाजूचे पॅरामेट्रियल टिश्यूज आणि इव्हन लिम्फ नोड जे मी दाखवले ते पण आपल्याला काढावे लागतात. त्याचा ऑप्शन खूप वेळा असतो की आपण ब्रॅकीथेरपी म्हणजे इंटरनल रेडिएशन आहे त्याच्याने पण आपण करू शकतो. खूप वेळा स्टेज 1 मध्ये पण ABC असे असतात, त्याच्या साईज आणि याच्यानुसार आणि MRIच्या फाइंडिंग्सनुसार इंटरनल रेडिएशन सोबत एक्सटर्नल रेडिएशन द्यायची की नाही हे पण आपण डिसाईड करतो. स्टेज 2 पासून थोडंसं म्हणजे ॲडव्हान्स जेव्हा होतो तर तेव्हा इवन स्टेज 2A मध्ये सुद्धा आपण सर्जरी अलोन सफिशियंट आहे, बट अप टू 1/3 ऑफ द केसेस विल रिक्वायर ॲडिशनल ट्रीटमेंट लाईक रेडिएशन. सो शस्त्रक्रिया आणि खूप वेळा रेडिएशन सोबत द्यावं लागतं 2A मध्ये. स्टेज 2B पासून स्टेज 4A पर्यंत रेडिएशन थेरपी अलॉंग विथ किमोथेरपी इज द स्टँडर्ड ऑफ केअर. सो तिथे पण एक्सटर्नल रेडिएशन अँड ॲडिशनली इंटरनल ब्रॅकीथेरपी ज्याला म्हणतो ती रेडिएशन पण कंबाईन करावी लागते. किमोथेरपीचा उद्देश तिथे असतो की रेडिएशनचा थोडासा असर वाढवण्यासाठी. अगदी ब्लॅडरमध्ये पसरलेला आहे किंवा लघवीच्या ठिकाणी पसरलेला किंवा संडासच्या जागेला ब्लॉक केलेला आहे तर तिथे खूप वेळा आपण डाऊन स्टेजिंग म्हणून एक किमोथेरपी देऊन डाऊन स्टेज करतो, मग ही रेडिएशन आणि किमोथेरपी कंबाईन करून देतो. सो हे अप टू 4A आहे. 4Bचा अर्थ आहे की आता बाकी ठिकाणी पण पसरला आहे तर तिथे आपल्याला किमोथेरपीचा सपोर्ट घ्यावा लागतो. रिस्पॉन्स चांगला आला की मग परत लोकल ट्रीटमेंट्स पण आपण करू शकतो. रेडिएशन थेरपी काय असते? सो रेडिएशन म्हणजे क्षकिरण असतात, ते रेज असतात. खूप लोकांना वाटतं की ती लाईट आहे, शेक आपण साधी भाषेत बोलतो तर गरम आहे, असं काहीच नाही आहे. ती आपल्या ह्या लाईटसारखी लाईट असते, नुसतं आपल्याला डोळ्याने दिसत नाही. ते खूप पॉवरफुल एक्सरेज असतात जे आपण वापरतो आणि बॉडीमध्ये आपण जिथे आपल्याला रेडिएशन द्यायचे त्या भागाला आपण सोडतो, ज्याच्याने सेल्स ते डॅमेज होतात. सो जुन्या काळात आपण रेडिएशन नुसतं एक भागाला देत होतो. आजच्या काळात आपण कॉन्फॉर्मल रेडिएशन म्हणतो, म्हणजे जे ऑर्गन आहे किंवा जे टार्गेट आहे जिथे ट्यूमर आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे पोटेन्शियल स्प्रेड एरियाज आहेत त्यांना आपण ड्रॉ करून ठेवतो आणि त्याला एक टार्गेट व्हॉल्यूम नावाचं PTV नावाचं एक आपण व्हॉल्यूम तयार करतो आणि मशीनने कम्प्युटरवरती बसून नुसतं त्याच भागाला रेडिएशन गेला पाहिजे हे आपण प्रयत्न करतो. सो म्हणून याला कॉन्फॉर्मल रेडिएशन थेरपी म्हणतात. त्यासाठी आपल्याला एक ठराविक पोझिशनमध्ये एक काही मार्कर्स वगैरे ठेवून आपल्याला एक CT स्कॅन लागतो. ॲडिशनली पेशंटचं जे काही बाकीचं डायग्नॉस्टिक इन्फॉर्मेशन आहे, सो एंडोस्कोपी काय झाली, MRI झालं, पेट स्कॅन झालं, हे सगळं पण आपण याच्यामध्ये डेटा सिंथेसाइज करतो आणि मग कम्प्युटरवरती बसून असे टार्गेट एरियाज आपण ड्रॉ करतो. सो ह्या भागात तुम्ही बघू शकता की एवढंच भागाला नुसतं रेडिएशन जातं. तिथे पण काही टेक्निक्स असतात, जसं बेअर मिनिमम आजच्या काळात आपण 3D CRT म्हणतो, 3 डायमेन्शनल कॉन्फॉर्मल RT, 3D CRT. तो सगळ्यात बेसिक कॉन्फॉर्मल टेक्निक आहे. याच्यावरती IMRT आणि IGRT असे टेक्निक्स आहे जे सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात कॉमनली यूज होतात. एखाद्या पेशंटला जेव्हा भविष्यात एक लिमिटेड रेकरन्स आहे किंवा कुठेतरी एक छोटंसं राहून गेलेलं आहे, त्याला एक्स्ट्रीमली कॉन्फॉर्मल स्टेरियोटॅक्टिक रेडिएशन सुद्धा तेव्हा कन्सिडर करू शकतो. बट कॉमनली हे 3 टेक्निक्स आपण वापरतो, 3D CRT, IMRT, IGRT. सो 3D CRTचं सिम्पल हे जसं दाखवतं हे 3D CRT आहे. खूप वेळा जर आपल्याला ट्युमर्सच मोठे आहे, ॲडिशनली ब्लॅडर फिलिंग व्हेरिएबल आहे, ड्युरिंग ट्रीटमेंट ते श्रिंक होऊ शकतात किंवा ब्लॅडर फिलिंग चेंज होते किंवा आपल्याला रेक्टल फिलिंग व्हेरिएबल होऊ शकतो. तर अशा टेक्निकल रिझन्समुळे आपल्याला अति जास्त कॉन्फॉर्मल IMRT किंवा IGRT कधी कधी नाही करता येत. जेव्हा अर्ली स्टेज आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह सिनॅरिओज आहे तिथे टार्गेट व्हॉल्यूम्स छोटे असतात, प्रेडिक्टेबल असतात, त्यांचे मोशन्स प्रेडिक्टेबल असतात, तर मग अशा याच्यात आपण IMRT किंवा IGRT असे टेक्निक्स वापरतो. हे असं चित्रात आपण बघू शकतो की हे जे आहे हे 3D CRT टेक्निकने खूप मोठा एक गाठ होता आणि बाजूला लिम्फ नोड्स पण होते. खूप वेळा आपण त्याच लिम्फ नोड्सना IMRTचा सपोर्ट घेऊन सायमल्टेनियस बूस्ट पण करता येतं.
हे सगळे टेक्निक्स आणि कुठली गरज आहे हे तुमचे ट्रीटिंग ऑन्कोलॉजिस्ट जास्त डिटेलमध्ये समजून सांगू शकतात. कॉन्फॉर्मल टेक्निक्सचा एक ॲडव्हान्टेज असतो की आपल्याला जे टार्गेट एरिया आहे जे आपण डिलिनिएट केली सिटीवरती की कुठे कुठे ट्यूमर असू शकतो किंवा ग्रॉसली दिसते, तर ह्या टार्गेट सोडून बाकीचे जे नॉर्मल टिश्यूज आहे किंवा नॉर्मल अवे आहे आपले, त्यांना आपल्याला डोस कमी करता येतात, ह्याच्याने साईड इफेक्ट्स कमी येतात. सो बेटर टेक्निकने आपल्याला चांगले साईड इफेक्ट्स कंट्रोलमध्ये ठेवता येतो आणि तरी देखील रिस्पॉन्स चांगलं अपेक्षित असतो. अँड दॅट इज हाऊ थेरॅप्युटिक रेशिओ आपला इम्प्रूव्ह होतो. सर्वायकल कॅन्सर जागरूकतेसाठी बदलत्या जीवनशैलीमध्ये तुम्ही महिलांना काय सल्ला द्याल? सो नुसतं सर्वायकल कॅन्सर नाही, इन जनरल फिमेल हेल्थसाठी आपल्याला धूम्रपान, मिशरी किंवा टोबॅको तंबाखूचा व्यसन कुठल्याही फॉर्ममध्ये आपल्याला त्याच्यापासून लांब राहायला पाहिजे. इवन पॅसिव्ह स्मोकिंग पण जेव्हा होतो तर त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावरती येतात. सिमिलरली थोडंसं शिक्षण आणि हे अवेअरनेस वाढली पाहिजे आणि तिथे आपल्याला एक मच्युअर फिजिकली आणि मेंटल एजच्या नंतरच मुलं करायचं. सो लिगली 18च्या नंतरच लग्न झालं पाहिजे. ॲडिशनली ऑल्सो वेन द गर्ल इज मच्युअर फिजिकली मेंटली, तेव्हाच लग्न करून पुढे मुलं केले पाहिजे. तिथे पण 2च्या वर मुलं आपल्याला ॲडवायजेबल नाही आहे. कुठलीही डिलिव्हरी जर आपल्याला कॉम्प्लिकेटेड वाटते तर गायनेकॉलॉजिस्टचा अप्रोप्रिएट सल्ला घेतली पाहिजे. आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस वॅक्सिन HPV वॅक्सिन जी आहे त्याचा आपल्याला वयाच्या 18च्या अगोदरच आपल्या मुलींना सांगितलं पाहिजे. इवन जरी 18 नाही झालंय, अप टू 25 ऑल्सो हे वॅक्सिन्स आपण घेऊ शकतो. तिथे तुमचे फिजिशियन किंवा गायनेकॉलॉजिस्टशी एकदा तुम्ही सल्ला घेऊ शकता.